का रे मनोहर, आपण दुश्मनाच्या हद्दीत चाललो ना. अरे त्याची काय शान आहे, मी आहे. चल. बरोबर आहे मनोहर, उघड गेट चाललेले पाहून घेऊ. त्यांनी माहित पडलं पाहिजे कोण त्याच्या पाठीमागं इथं. माझ्या मैत्रिणीचं पोरगा आहे ना ते. अहो ज्या वेळेस युद्धभूमीवर कृष्णाने अर्जुनाला म्हटलं होतं काही मैत्रिणीचा पोरगा नाही, कोणी सगळे नाही, कोणी सोयरे नाही, तू आता फक्त युद्ध कर आणि युद्ध कर. मनोहर उघड ते दरवाजा. चला. लाट. मनोहर त्या दाजीने मारायच्या धमक्या देते तो. मार लाथ, उघड गेट. कुठे आहे रे तो यश? दाजीले आणि ताईले मारायची धमकी देतो. हा अरे राहू दे ना मनोहर, राहू दे ना. नाही नाही राहू दे. कोण? राहू दे ना. आम्हाला आमची भीती नाही वाटत, पण तो रियाला कमी जास्त काही करन तर. अरे जिवंत राहील तेव्हा करा ना. म्हणजे काय तू त्याला जीवानं मारशील काय मनोहर? जीवाना मारायची गरज नाही, चिलूट आहे तो, एका झापडीत मुतते. चल. मनोहर सगळे माणसं आहे ना, आम्हाला बरं नाही वाटत ना असं. तुम्ही काळजी नका करू, मी आहे. चला. नाही ना मनोहर, राहू दे ना मनोहर. नाही नाही चला. बदमाश पोरगा आहे ते. अरे असा जगू नाही देणार तुम्हाला तो. नाही मनोहर, राहू दे नाही तर. त्याला धडा शिकवणं गरजेचं आहे. चला. तरी तुला म्हटलं होतं मनोहरच्या कानावर नको टाकू म्हणून. तुम्हीच तर म्हणे कानावर टाक म्हणून मनोहरच्या भुलून जाता काय? राहू दे मला काय मनोहर. माहित आता हा मनोहर असा करण म्हणून एकदमच. काही काळजी नका करू. चला. तो तिथं बसलाय बादशाह. चला. मामाजी, मामीजी, तुम्ही इथे अचानक? हे रियाचे मामा होय. अच्छा, हेच आहे का ते शकुनी मामा? हा. अरे मीच होय. बाप रे बाप, हे पावडर आणि गोड्याची बॉडी बनून स्वतःला काय समजून राहिले? बॉयलर कोंबडी. बॉयलर कोंबडी सारखा फुगलेला दिसला छटाक्या. छटाक्या कोणाबरोबर आला रे? लवंगी फटाक्या? तुले ए बॉयलर कोंबडी असा फोडून ना फटाका, कुठून हान कुठून पा समजणार नाही. अबे सायन्स कोरच्या मैदानात गांजा फुकणारा तू मला धावसा देऊ राहिला काय? ओय चिडी मारी करून कॉप्या करून इंजिनियर झाला तू. हा 4 वर्षाचे 7 वर्षाला होता बैताळ्या. हा आणि तू रे देशीच्या हातभट्टीवर तमाशे करणारा मला शिकू राहिला. थांब तू आता, मला पाहू दे काही भेटते काय तर. मामा एक काम कर ना, ऍम्ब्युलन्स बोलावून घे. कायले घाबरला काय? माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी. ॲम्ब्युलन्सची गरज नाही मामाले, समजला काय? हा असे लय बसवले ॲम्ब्युलन्स मध्ये त्यासारखे, असे समजला काय? सांगतो ना मी. असे तसे या सगळ्यांचा बदला घेण रे रिया तू या यश. हात तर दाखवू मला. तू तर लाव. अबे तुला ना, तू मोठा माझ्यापेक्षा. तू लायनाला चान्स देतो. अरे तू आला ना मला इथं मारायला. तू आला ना घरी. चाल 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 घरी आलो तर काय करशील? थांब, तू तसं ऐकत नाही. थांब. मी कुठं झालं? जा मी बाजू गाडी. समजावा ना तुम्ही त्याला काही, एकमेकाचा जीव घेतील ना ते. माझ्याने ऐकते का ते? माझ्याने होत ते सगळ्या गोष्टी समजावून द्यायले. मन जाऊ दे, एक चुपचाप एक काम कर, इकडे बसणं नाही तर. घेतील ना एकमेकाचा जीव. जाऊ दे ना, करतो त्याचे भांडणं. आपण काय पडतो त्याच्या मधात. जीव घेतला म्हणजे मग त्याने एकमेकाचा. अहो कोणाच्या भांडणात नाही पडाव, नाही तर आपला जीव जाईन त्याच्यात. जाऊ दे, करू द्यायला भांडणं. आपण चुपचाप बसू तिकडे. वाचला का तू? काही भेटलं नाही मामा, तू बी वाचला, मला काही भेटलं नाही. आणि तुला सांगतो, यानंतर जर रियाने पोरं दाखवले ना, तू आणि मी आहे. अरे 100 पोरं दाखवीन. भाषी होय माहिती आहे. तू कोण आहे म्हणणारा चिलूट? मामा हे पाय, तुला सांगतो, तू ना आमच्या देशासाठी लढला म्हणून ना तुला माराने वाटत. हे की तुझ्यासाठी एक प्रेमानं माय फूल आणलं मैं. अरे फूल क्या दे रहा है? कांटों से खेलने वाला है मामा, समझा क्या? तुले एक सॅल्यूट मारतो मामा. मी
दूरनच पाहायला लागू आणि या शकुनीपासून जरा दूर राहत जा बरं. आणि माझ्याजवळ तर बिलकुल नका आणत तू याले. पाहिलं काय कोणा ढंगाचा पोरगा आहे? मी तुला पहिलेच सांगितलं होतं काही ढंग नाही म्हणून त्या पुरात. चल पण खरंच झालं ना. नाही म्हणलं तर जाऊ दे बाबा. चला हो. चल. डायरेक्ट पडून गेला तो. डायरेक्ट पळालाच एकदम. हो, अरे मला तर वाटतं ना खूप सायको आहे तो. सायको तर आहेस तो, पण मला काय वाटतं त्या सायको सोबतच लग्न झालं पाहिजे तुझं. ए असं नको बोलू, तुझ्या जिभेवर काळा तीळ आहे. हो का? बोललेलं खरं होते. तू कधी पाहिला का? ए त्या दिवशी तू कॉफी पित होता ना, मग तू असं केलं ना, कसं? आता मग मला दिसलं. असं केलं हो का? हो का? हे स्वाती पण ना माझा पूर्ण दिमाग खराब करून टाकतो. रोज किचकिच 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 सतत भांडणं करते माझ्यासोबत. आणि तुझ्या फोनसाठी तर इतकं लक्ष ठेवते, कोणाचा फोन आहे, कोणाचा फोन आहे, कोणाचा फोन आहे. बाप रे, माझं तर जगणं मुश्किल केलंय त्या बाईने. म्हणजे माझ्यामुळे भांडण होते तुमचे? हो, तुझ्याचमुळे. अरे आता काय करा. आणि तुला माहित आहे का, कधी कोणाचाही फोन आला ना तर तिला वाटते की मी तुझ्याच सोबत बोलत आहे. वेडी आहेस का रे ती? पूर्ण पागल करून सोडलाय त्या बाईनी मला. आणि हा, ज्या दिवशी तुझं लग्न होईल ना त्या दिवशी मी तर विचार करताय की तेव्हा संपून घेईन स्वतःला. मी आत्महत्या करून घेईल मी. अक्षय नको करूस एवढे प्रेम. तुझ्याशिवाय जगू नाही शकत ग मी. मी पण नाही जगू शकत तुझ्याशिवाय. सोडून दे स्वातीला. अगं जी व्यक्ती आहेच नाही माझ्या जीवनात तिला सोडणं काय आणि राहणं काय काहीच फरक नाही पडत. तुझ्याशिवाय नाही जगू शकत अक्षय मी. मी पण नाही जगू शकत रिया तुझ्याशिवाय. ओ मनोहरचा फोन आला. नीलनी होकार दिला. हो काय नीलनी होकार दिला? देव पावला रे बाबा. धन्यवाद सांग त्या मनोहरले. आणि हे पाय, मागच्या वेळेस ना यशच्या वेळेस तू नाचली, त्याचा धिंगाणा आतापर्यंत सुरू आहे. आता नाचू नको. म्हणजे आता पोरग दुसरं, पगार डबल, पुष्पा 2. पुष्पाय 2. मग आतापर्यंत एकटी नाचली होती, आता दोघेले नाचायला गेल ना. जानू मानो तू कहता है बीबी तेरी नहीं लगती हूँ सामे. जानू जानू तू कहता है मर्द मेरा तू लगता है सामे. तेरे पीछे पीछे आऊंगी मैं, तेरे पीछे पीछे आऊंगी मैं, मंदिर के सीढ़ी पे चढ़ सामे. तेरे बगल में बैठू ऐसे जैसे शिव के बगल में गौरी जैसे सामे. बलम सामे आजा सामे, आजा सामे. बलम सामे परम सामे परम सामे. आजा सामे, आजा सामे. अरे नीलचा होकार आला तुला. Shut up, बंद करा हे सर्व तुम्ही. अगं तूच तर म्हटली होती नील तुला आवडला म्हणून. आधी तो अक्षय, मग तो यश, आणि आता हा नील. मला नाही करायचं लग्न. वेडी आहे का? तशीच राहशील का? पूर्ण जीवनाचा तमाशा लावलाय तुम्ही माझ्या. मला नाही करायचं लग्न, मी आताच सांगून देते तुम्हाला. वेडीच आहे पोरगी. 65 लाखाचा पॅकेज आहे त्याचं. यशपेक्षा जास्त पगार आहे त्याला. लग्न करत नाही म्हणते. तशीच राहणार असेल ती. मूर्ख पोरगी. मुलगा चांगला आहे, 65 लाखाचा पॅकेज आहे त्याचं. काय म्हणेल तो मनोहर? 2 वर्ग काय शिकली, नुसती इंजिनियर झाली, छोटासा नोकरी करते, शहाणपणा शिकवते आपल्याला. अगं तुझा बीपी नको वाढू देऊ ना. जिथे लग्न जुळायचं असलं ना तिथंच जुळते. नाही, तिला समजावून सांगते ना मी. जरा कलाकारांनी घे तिच्या, नाही तर मागच्या वेळेस सारखं करणं अजून नाही तर. नाही, सांगते ना तिला समजावून. तिला नसेल समजत तर आपल्याला समजावून सांगायला गेलं ना तिला. तिला काय वाटतं ना
तिला माझ्यापेक्षा पण चांगला मुलगा भेटला असता असं वाटतं तिला. मग तुझं पण तर पॅकेज वाढलाय ना आता, मग कसला ऍटिट्यूड दाखवताय ती? काय असतं दिवस रात्र बोलण्यासारखं? काय झालं? तुला माझा नवरा एवढाच आवडतो ना, तर लग्न करायचं होतं त्याच्याशी. राखेल बनून राहायचंय का त्याची? स्वाती, ह्या अक्षयचं नशीब पण थर्ड क्लास आणि त्याला बायको पण थर्ड क्लास मिळाली. कशाला थांबलास? मार ना. तुझ्यासारखी रानकी माणसं ना मारण्यापलीकडे बायकोला काही करू शकत नाहीत. तुला एवढा शौक आहे ना लफडेबाजी करायचा, तर मी लफडं सुरू करते एखादं, मग तुला कळेल. अच्छा, हा, करून दाखव ना मग. घाबरत नाही मी तुला. दाखव करून. घाबरत नाही मी तुला. रिया, प्रत्येक मुलीच्या आयुष्यात असे प्रसंग येतात. लग्नाआधी लग्नासाठी 4 मुलं येतात. त्यातले कोणी पसंत करतात, कोणी नापसंत करतात. जीवनाचा भाग आहे तो. नील चांगला मुलगा आहे, त्याला पसंती कळवली. चालेल ना तुला? हे बघ, जो मुलगा मला आवडायचा त्याला तर तुम्ही हाकलून दिलं, आणि आता मुलं जमा करून माझ्या जीवनाचा तमाशा लावलाय तुम्ही. अगं, कोणतेच आई वडील आपल्या मुलांचा तमाशा नसतात करत. वेडी आहे का तू? तू पण एक स्त्री आहे ना, मग कळत नाही का ग तुला मुलीच्या भावना? मुलींना पैसा नाही, प्रेम करणारा मुलगा हवा असतो. जीवन जगण्यासाठी प्रेमाने नाही होत, पैसा लागतो. हे बघ, जेवढा पैसा मी कमावते ना तेवढा मला पुरेसा आहे, आणि याच्यानंतर जर माझ्या लग्नाची गोष्ट काढली तर मी हे घर सोडून निघून जाणार. कशी बोलते तू? निघ म्हणून तू इथून जा, मला नाही बोलायचं. अर्ली आता त्या ऐकून रडत गेल्या. यश दादानं काही मॅटर केला काय? यश दादा? तुझा केव्हापासून दादा झाला का? ते दादा भाऊ करत करत जीवनाची गाडी चालवा लागते पहिले. आता तुम्हीच मला सांगा, तुमच्या यशले मी काय जिजाजी म्हणू शकते? हो, म्हण ना. ताई, जर मी यश दादाले जिजाजी म्हटलं तर मग मी कोण होईल त्याची? साली. मग ते मला आधी घरवाली नाही म्हणके. हो, द्या लागेल तुझी ओळख करून यश सोबत. खालपासून तर वरपर्यंत चांगलीच ओळखते मी ताईले. तू कशी ओळखते यश ना? ते काय आहे ना, अख्ख्या कालनीतच तुमच्या यशची चर्चा असते. कोणी म्हणते तो बदमाश आहे, तर कोणी म्हणते चांगला आहे. तुम्हीच मला सांगा, तुम्हाला कसं वाटतं यश दादा? मला तर बदमाशच वाटते तो. मले बी. हा, तुला कशा? आता तुम्हाला बदमाश वाटते तर मग मला बी वाटायला पाहिजे ना. जाऊ दे, तुम्ही करा तुमचं का, मी माय करतो. हट्ट ना. अक्षय, हे बघ, तू निघ इथून. मला कॉल आलाय, मी बोलते, जा. हा ना, थांब ना, पुसाच आहे ना. आई ओरडी ना. निघ 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 निघ, मी सांगून देणार, जा. ठीक आहे. हॅलो, तुला जा म्हटलं ना मी, जा, निघ इथून. हॅलो, नफडा खानी में ट्विस्ट. यस दादा. यश दादा? यश दादा? ते मा मानलेला भाऊ आहे यशवंता, त्याला मी लाडाने यश म्हणतो. बोलता, बोला ना. तूच बोल. बोल ना. यश दादा? सुट्टी बाई एकदाची, आजूबाजूलाच राहतात. चलशिला बाहेर जाऊन फोन करू. कुठं चाललीस?
हक्क आहे का विचारायचा? नवरा आहे मी तुझा. ती कोण आहे मग? हो, येऊन जाऊन तिच्यावरच. कसला धडा शिकवतो तू त्या अक्षयला? मी त्याला समजून सांगतो म्हटलं ना तुला. मी ना हात टेकले त्याच्या समोर. त्याचा गैरसमज होणार, तो आपल्यावरच डाऊट घेणार. पुढच्या संडेला ना आपण सिनेमाला जाऊ. तुझाच संसार याच्यामुळे विध्वस्त होणार. नको करू असं. पागल समजतील लोक तुला. मला ना फक्त त्याला जळवायचं आहे. मला त्याला सांगायचंय की माझंही कुणीतरी बॉयफ्रेंड आहे असं त्याला दाखवायचंय. त्याला जेलच फील करून द्यायचंय. तू का वागतो माझ्याशी असं माहिती नाही. आणि या गमती करायला तू मला बोलावलं का इथे? अशा गमती बरोबर नाही बरं. चल बस, मी त्याला समजून सांगतो म्हटलं ना तुला. अक्षय मरेल तो. अक्षय साला कुत्रा. हे बघ, कुणाला काही सांगितलं ना तर गाठ माझ्याशी आहे. चल बस गाडीवर.